शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट। महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता वितरणास सुरुवात। पण किती कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय आणि लाभ मिळवण्यासाठीची पात्रता आहे तरी काय? खात्यात हप्ता येईल का नाही याची चिंता आहे, पण त्यासाठी काय करायचं हेच माहिती नाही। या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 8वा हप्ता मिळाला असेल तर हो लिहा आणि मिळाला नसेल तर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। नमस्कार, मी आहे अतुल श्याम वाघमारे आणि बॉस ऑला मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। ही जी माहिती आहे ती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे आणि त्यासोबतच आनंदाची देखील आहे। महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे आणि आता या योजनेचा लाभ अनेक पात्र शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता देखील आहे। नोव्हेंबर महिन्यापासून या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही खूप दिलासा देणारी बातमी आहे। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 8व्या हप्त्याच्या तारखेसह किती निधी मंजूर झाला आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना हा निधी मिळू शकतो हे सगळं जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण निधी आणि हप्त्याबद्दल समजून घेऊया। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हप्ते वितरित करण्यात आले आहेत आणि 8वा हप्ता हा ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीसाठी दिला जाणार आहे। माध्यमांनुसार केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी वितरित केला। यानंतर लगेचच राज्य शासनानेही तातडीने हालचाली करत नमो योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया देखील वेगाने पूर्ण केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 मार्च रोजी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील जवळपास 90 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। त्यानुसार 25 मार्च रोजीच मुंबईतील विधान भवनात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरण समारंभ झाला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 1798.78 कोटींचा निधी जमा करण्यात आल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। आता आपण पाहूयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम वितरित करण्यात आली आहे हे आपण जाणून घेणार आहोत। अहिल्यानगरला सर्वाधिक म्हणजे 108.30 कोटी देण्यात आले आहेत। तसेच दुसऱ्या स्थानी असलेल्या सोलापूरला 57.52 कोटी दिले आहेत। कोल्हापूरला 92.33 कोटी, साताऱ्याला 87.7 कोटी आणि पुण्याला 85.24 कोटी देण्यात आले आहेत। यासोबतच नाशिकला 83.86 कोटी आणि जळगावला 77.40 कोटी देण्यात आले आहेत। या व्यतिरिक्त नांदेडला 76.50 कोटी, सांगलीला 75.49 कोटी, बीडला 72.70 कोटी, छत्रपती संभाजीनगरला 68.18 कोटी, बुलढाण्याला 66.74 कोटी, जालन्याला 58.82 कोटी, यवतमाळला 57.18 कोटी, लातूरला 53.87 कोटी आणि अमरावतीला 53.34 कोटी रुपये देण्यात आले आहेत। परभणीला 49.79 कोटी, चंद्रपूरला 47.95 कोटी, धाराशिवला 46.85 कोटी, गोंदियाला 42.45 कोटी, भंडाऱ्याला 41.65 कोटी, अकोल्याला 36.76 कोटी, हिंगोलीला 35 कोटी, नागपूरला 33.88 कोटी, वाशिमला 33.5 कोटी, रत्नागिरीला 31.21 कोटी, धुळेला 30.63 कोटी, गडचिरोलीला 28.50 कोटी, वर्ध्याला 25.60 कोटी आणि सिंधुदुर्गला 23.53 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत। आता उर्वरित जिल्ह्यांवर नजर टाकूयात। रायगडला 22.79 कोटी, नंदुरबारला 20.47 कोटी, पालघरला 19.95 कोटी, ठाण्याला 14.18 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे। आता आपण एक मोठं गणित समजून घेऊया जे अनेक शेतकऱ्यांना माहिती नसतं। नमो शेतकरी योजना ही स्वतंत्र नसून ती केंद्र सरकारच्या PM किसान योजनेसोबत जोडलेली आहे। केंद्र सरकार दरवर्षी 6,000 रुपये देतं आणि राज्य सरकार देखील 6,000 रुपये देतं, म्हणजेच वर्षाला 12,000 रुपये पात्र शेतकऱ्यांना मिळू शकतात। हे जे सगळे पैसे आहेत ते 3 टप्प्यात दिले जातात। प्रत्येक टप्प्यात 2,000 रुपये केंद्राकडून आणि 2,000 रुपये राज्याकडून असे मिळून साधारणपणे 4,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतात। त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा आर्थिक आधार ठरते। पण आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अनेक वेळा निधी मंजूर होऊनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे का येत नाहीत? यामागे काही तांत्रिक कारणे असतात जी समजून घेणे खूप गरजेचं आहे। उदाहरणार्थ, जर तुमच्या स्टेटसमध्ये लँड सीडिंग नो असे दाखवत असेल तर याचा अर्थ तुमच्या जमिनीची माहिती पोर्टलशी जोडलेली नाही। अशा वेळी काय करायचं तर तुम्हाला तुमचा 712 किंवा आधार लिंक करून घ्यावा लागतो। दुसरं म्हणजे जर KYC नो असेल तर तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। हे तुम्ही जवळच्या CSC सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने पूर्ण करू शकता। आणि तिसरं म्हणजे PFMS स्टेटस पेंडिंग असेल तर बँकेकडून पडताळणी बाकी आहे।
अशा वेळी तुमच्या खाते आधारशी लिंक आहे का हे तपासणं आवश्यक आहे. आणि जर अकाउंटच इनॅक्टिव्ह असेल तर तुमचे बँक खाते बंद किंवा निष्क्रिय असू शकते, जे तुम्हाला बँकेत जाऊन पुन्हा सुरू करावं लागेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही PM किसान योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला स्वतंत्रपणे अर्ज करण्याची काही गरज नाही. केवळ पोर्टलवर माहिती अपडेट करावी लागते. सरकारने आता या योजनेसाठी काही नवीन आणि कडक नियम लागू केले आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे एकदा नोंदणी केली की पैसे येत राहतील असे आता राहिले नाही. सर्वप्रथम तुमची लँड सीडिंग पूर्ण असणं आवश्यक आहे, म्हणजे तुमची जमीन पोर्टलशी लिंक असली पाहिजे. दुसरं म्हणजे eKYC पूर्ण असणं अनिवार्य आहे. आणि तिसरं म्हणजे तुमचं बँक खातं आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. या तीनही गोष्टींपैकी एक जर अपूर्ण राहिली तर अनेक वेळा पैसे अडकू शकतात. जर तुमच्या स्टेटसमध्ये अपूर्ण दाखवत असेल तर त्याचा अर्थ तुमच्या अर्जात काहीतरी चूक आहे. अशा वेळी तुम्ही बेनिफिशियरी एडिट या पर्यायाचा वापर करून तुमची माहिती दुरुस्त करू शकता. आणि जर तुमची जमीन एकापेक्षा जास्त लोकांच्या नावावर असेल तर प्रत्येक व्यक्तीने ती स्वतंत्रपणे नोंदणी करणे आवश्यक आहे, तरच त्या प्रत्येकाला लाभ मिळू शकतो. आता बँक आणि आधार लिंक बद्दल एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. महाराष्ट्रात अजूनही अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक नाहीये, त्यामुळे पैसे अडकतात. यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन स्पष्ट सांगावे लागेल की माझं खातं NPCI पेपरला लिंक करा. हे केल्यावरच तुम्हाला DBTचे पैसे व्यवस्थित मिळू शकतात. जर तुम्हाला बँकेमध्ये अडचण येत असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडणे सहसा सोपे पडते, कारण पोस्टाचे खाते सहसा आपोआप आधारशी लिंक असते आणि सरकारी पैसे सहज मिळू शकतात. आता शेवटी एक सगळ्यात महत्त्वाचा इशारा. सोशल मीडियावर अनेक फेक लिंक फिरत असतात, ज्यामध्ये 4,000 रुपये मिळतील असे सांगितले जाते. अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. फक्त अधिकृत वेबसाईट किंवा सरकारी कार्यालयावरूनच माहिती घ्या, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. या योजनेचा फायदा खूप मोठा आहे. लहान शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर शेती खर्चासाठी मदत मिळते, त्यामुळे त्यांना इतरांकडे जाण्याची गरज कमी होते. आणि एकाच वेळी एवढा मोठा निधी ग्रामीण भागात गेल्यामुळे स्थानिक बाजारपेठेलाही चालना मिळते. शेतकरी बांधवांनो, आता खूप सोप्या भाषेत समजून घेऊया की हा हप्ता नेमका कसा येतो आणि काही शेतकऱ्यांना मिळण्यास उशीर का होतो. अनेकांना वाटतं की सरकारने पैसे जाहीर केले म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी खात्यात पैसे येतात, पण प्रत्यक्षात ही प्रक्रिया थोडी वेगळी असते. सर्वप्रथम सरकार लाभार्थ्यांची यादी तयार करतं, त्यानंतर ती यादी बँकेकडे आणि PFMS सिस्टीमकडे पाठवली जाते. त्यानंतर प्रत्येक खात्याची पडताळणी केली जाते आणि ज्या खात्याची माहिती पूर्णपणे बरोबर असते त्यांच्याच खात्यात पैसे आधी जमा होतात. त्यामुळे जर तुमच्या गावात काही शेतकऱ्यांना पैसे आले आणि तुम्हाला आले नाहीत तर घाबरायची गरज नाही, कारण अनेक वेळा हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होतात. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का हे कसं तपासायचं. अनेक शेतकरी फक्त इतरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवतात, पण तुम्ही स्वतः तुमचं स्टेटस तपासणं खूप गरजेचं आहे. कारण अनेक वेळा नाव लिस्टमध्ये असतं पण बँक लिंक किंवा KYC अपूर्ण असल्यामुळे ते पैसे अडकतात. त्यामुळे जर तुमचं स्टेटस येण्याची शक्यता एलिजिबल किंवा अप्रूव्ड असं दिसत असेल तर समजा तुमचे पैसे येणार आहेत. पण जर पेंडिंग किंवा रिजेक्टेड असं दिसत असेल तर लगेच दुरुस्ती करायला सुरुवात करा. काही शेतकऱ्यांना असं वाटतं की फक्त मोठ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा फायदा मिळतो, पण खरं म्हणजे ही योजना मुख्यतः लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे त्यांनाच या योजनेचा सर्वात जास्त फायदा होतो. त्यामुळे जर तुमच्याकडे कमी जमीन असेल तर तुम्ही पात्र असू शकता. 8वा हप्ता मंजूर झाला आहे आणि आता तुमच्या खात्यातही पैसे येणे अपेक्षित आहे. पण शेवटी एक छोटासा सल्ला, तुमचा मोबाईल नंबर, आधार आणि बँक खाते हे तीनही गोष्टी कायम अपडेट ठेवा, कारण भविष्यात येणारे सर्व हप्ते आणि इतर सरकारी योजना याच माहितीवर अवलंबून असतात. त्यामुळे एकदाच सर्व माहिती बरोबर करून घेतली तर पुढचे सगळे हप्ते तुमच्या खात्यात येणे सुलभ होईल. तुम्हाला आणखी काही अडचण असेल तर तुमची समस्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. मित्रांनो, जर तुम्ही अजूनही बॉसवाला मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील नक्की करा. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. Bosswala. Be the boss.